Hello everyone. Today's our concept is a public debt. It is an important source of revenue of the government. जसं वैयक्तिक पातळीवरती कर्जाची गरज असते तसं सरकारला कर्ज उभारणं ही सर्वसाधारण कृती असते असं म्हटलेलं आहे की मॉडर्न टाईपमध्ये गव्हर्नमेंट हॅव अ टाइम अगेन यूज पब्लिक बोरोईंग टू फायनान्स देअर बजेटरी एक्सपेन्स अँड इट रिप्रेझेंट गव्हर्नमेंट बोरोईंग फ्रॉम द पीपल. लोकांकडून उभं केलेलं लोक म्हणजे सार्वजनिक कर्जामध्ये जे धोरणात कर्ज उभारणं ही सरकारला महत्त्वाची भूमिका करावी लागते, कारण सरकारी खर्च साधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. सरकारी खर्च हा सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. सो पब्लिक डेप्ट पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन अ पब्लिक फायनान्स. सरकारला सार्वजनिक कर्ज उभं करावं लागतं. आता हे सार्वजनिक कर्ज काय आहे की इट राईज विदिन द कंट्री इज कॉल्ड इंटरनल डेट. म्हणजे सार्वजनिक कर्ज जे आहे हा देखील एक सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. सार्वजनिक कर्ज हा इट इज ॲन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर दोन प्रकारचे आपल्याला देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ अ पब्लिक डेट. फर्स्ट इज अ इंटरनल आणि सेकंड इज अ एक्सटर्नल. इट राईज विदिन द कंट्री, देशाच्या आत इट्स कॉल्ड इंटरनल डेट, अँड दॅट डेट इज अ राईज विदाउट द कंट्री इज कॉल्ड द एक्सटर्नल डेट. अँड द कंट्रीज मे राईज external debt from the other countries, international financial institute, government rise public debt because public revenue is not adequate to finance huge government expenditure. So government rise public debt by selling a different type of a government bond and securities. इंटरनल डेप्ट जो आहे सरकारला जे पब्लिक रेव्हेन्यू आहे जो उत्पन्न आहे त्याच्यामध्ये खर्च भागवणं हे शक्य नसतं. त्यामुळे सरकार मीन्स गव्हर्नमेंट राईज पब्लिक डेप्ट बाय द सेलिंग द डिफरंट टाईप ऑफ अ गव्हर्नमेंट बॉन्ड अँड सिक्युरिटी. जे बॉन्ड असतात सिक्युरिटीज असतात त्याच्या थ्रू सरकार पब्लिक डेप्ट उभं करत असतं, कर्ज निर्माण करत असतं. अँड पब्लिक डेट ऑफ द गव्हर्नमेंट इन इंडिया इज कन्सिस्ट अ बॉन्ड, सिक्युरिटी, ट्रेझरी बिल इश्यू बाय द रिझर्व्ह बँक, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूट. ट्रेझरी बिल्स टू जनरल पब्लिक आर द इंटरनल डेप्ट. म्हणजे सरकार हे कर्ज कोणाकडून आणि कोणत्या मार्गाने उभं करत असतं तर रिझर्व्ह बँक आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, बॉन्ड आहे, सिक्युरिटी आहे यांच्याकडून. तर इंटरनल डेप्ट म्हणजे काय की व्हेन अ गव्हर्नमेंट बोरो फ्रॉम इट्स सिटीजन, बँक, सेंट्रल बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट अँड बिझनेस हाऊस विदिन अ कंट्री इज नोन ॲज अ इंटरनल. देशाअंतर्गत सरकार जेव्हा देशातले नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून जे कर्ज उभा करतो त्याला अंतर्गत कर्ज असं म्हणतात. एक्सटर्नल डेप्ट काय आहे की जेव्हा सरकार परदेशी परकीय व्यवहाराकडून जेव्हा सरकार कर्ज उभा करत असतं, मीन्स व्हेन गव्हर्नमेंट बॉरो फॉरेन गव्हर्नमेंट्स, फॉरेन बँक इन्स्टिट्यूशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, इट इज नोन ॲज अ एक्सटर्नल डेप्ट. म्हणजे एक्सटर्नल डेप्ट इज अ राईज फ्रॉम द पब्लिक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन कंट्रीज and it is increase to availability of resources of borrowing countries. External debt is a foreign currency, hence foreign exchange reserve of borrowing country increase. Repayment external debits lead to all foreign exchange reserve. So external debt is a rise to finance a deficit on the current account. सो सरकारचं जे अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन प्रकारची कर्ज असतात. आणि हे जे कर्ज असतात अंतर्गत कर्ज हे देशातल्या नागरिकांकडून घेतलेली कर्ज जे आहेत, इंडिव्हिज्युअल असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल त्यांच्याकडून घेतलेली कर्ज आहेत. आणि हे जे आपण बघितलं तर हे सर्व सरकार पॉवर्टी इरिडिकेशन असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, वेलफेअर असेल या बाबींवरती खर्च करत असतं. आणि विदेशाकडून सुद्धा जे कर्ज घेतले, विदेशातल्या फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत, वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, यांच्याकडून उभं केलेलं कर्ज हे एक्सटर्नल डेप्ट असतं. तर ही छोटीशी संकल्पना आहे या ठिकाणी पब्लिक डेप्ट. तर या पब्लिक डेप्टमध्ये सरकारचा हा एक महत्त्वाचा, सार्वजनिक कर्ज हा सरकारचा महत्त्वाचा एक भाग, उत्पन्नाचा मार्ग आहे. याच्यामध्ये कर्जाचे दोन प्रकार असतात. एक अंतर्गत कर्ज इंटरनल डेप्ट आहे की जे देशातल्याच नागरिकांकडून घेतलेलं, बँकांकडून, मध्यवर्ती बँकांकडून घेतलेलं, वित्तीय संस्थांकडून घेतलेलं. आणि दुसरं बाह्य कर्ज आहे की जे फॉरेन बँक्स असतील, नाणेनिधी असेल, वर्ल्ड बँक असेल यांच्याकडून घेतलेलं कर्ज जे आहे ते
इंटरनॅशनल डेप्ट असं म्हणतात. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर याचे जो डिफरन्स दाखवलेला आहे, डिफरन्स बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल डेप्ट, राईज इन विदिन कंट्री इंटरनल, राईज इन आउटसाईड ऑफ इकॉनॉमी, देशाबाहेरील अर्थव्यवस्थेकडून, व्हॉलंटरी कंपल्सरी इन नेचर, सक्तीचं किंवा ऐच्छिक स्वरूपात असतं, व्हॉलंटरी इन नेचर ऐच्छिक स्वरूपात असतं, यूज इन डोमेस्टिक करन्सी, देशातील चलन असतं म्हणजे इंटरनल डेप्टमध्ये, यूज इन फॉरेन करन्सी म्हणजे परदेशातलं चलन असतं, त्यानंतर लेस कॉम्प्लेक्स फॉर मॅनेजमेंट, व्यवस्थापन कमी गुंतागुंत असतं, मोर कॉम्प्लेक्स ऑफ मॅनेजमेंट, जास्त गुंतागुंतीचं असतं. तर हा एक डिफरन्स बिटवीन इंटरनल डेप्ट अँड एक्सटर्नल डेप्ट आहे. सो